परळीमधली गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाहीये। आज परत एक घटना घडली आहे। बीड जिल्ह्यातील परळी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली। परळीतील मोंडा बाजार परिसरात शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी शिंदे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं भीषण हल्ला केला। या जीवघेणा हल्ल्यात शिवाजी शिंदे गंभीररित्या जखमी झाले असून परिसरात कमालीची घबराट पसरली। हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलीस सध्या त्यांचा कसून शोध घेत आहेत। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। पीडित नेते शिवाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार ते नेहमीप्रमाणे परळी शहरातील मोंडा मार्केट भागात असलेल्या आपल्या रिद्धी सिद्धी हॉटेलमध्ये पत्नीसह उपस्थित होते। दुपारच्या सुमारास ते हॉटेलवर असताना अचानक काही तरुण तेथे आले आणि त्यांनी थेट कोयत्यानं शिवाजी शिंदे यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली। हल्लेखोराने थेट शिवाजी शिंदे यांच्या डोक्याला लक्ष्य करून कोयत्याचा वार केला। मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शिंदे यांनी तो वार हातावर झेलला। मात्र यात त्यांच्या हाताची बोटे गंभीर जखमी होऊन निकामी झाली आहेत। हल्लेखोरांनी केवळ शिवाजी शिंदे यांच्या हातापायांवरच अनेक वार केले नाहीत, तर त्यांना वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या त्यांच्या पत्नीलाही अमानुष मारहाण केली। एवढंच नाही तर हल्लेखोरांनी हॉटेलमधील गल्ल्यातील पैसेही लुटून नेले। त्यांचा उद्देश माझी हत्या करण्याचा होता की मला लुटण्याचा, हे मला समजू शकले नाही, अशी भीती शिंदे यांनी व्यक्त केली आहे। या हल्ल्यामागे आदल्या रात्री घडलेला एक वाद कारणीभूत असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे। शिवाजी शिंदे यांनी सांगितलं की आदल्या रात्री सुरवसे नावाचा एक मुलगा त्यांच्या गावी आला होता। त्याच्याशी त्यांची कोणतीही जुनी ओळख नव्हती। त्यांचा या मुलासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता। त्या वादाच्या रागातून त्याने संपूर्ण गावासमोर शिंदे आणि त्यांच्या मुलाला अश्लील शिवेगाळ केली होती। मात्र त्यावेळी शिवाजी शिंदे यांनी समजूतदारपणा दाखवत त्याची समजूत काढून त्याला परत पाठवलं होतं। परंतु याच वादाचा वचपा काढण्यासाठी दुसऱ्या दिवशी दुपारी तो मुलगा त्याच्या इतर 3 सहकाऱ्यांसह हॉटेलवर आला आणि त्याने हा हल्ला केला। हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिवाजी शिंदे यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने परळी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असल्याने आणि प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यानं त्यांना तातडीने पुढील उच्च उपचारांसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। फरार झालेल्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।